नमस्कार. आयकॉन पब्लिक स्कूल येथे नुकताच वाघाची मावशी हा प्रसिद्ध कवयित्री शर्मिलाताई देशमुख घुमरे यांचा बालकाव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. शर्मिलाताई घुमरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण पाहिलाच आहे. यानंतर त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. शर्मिलाताई देशमुख यांच्या साहित्य क्षेत्रातील दुसरी निर्मिती असलेला बालकाव्यसंग्रह वाघाची मावशी याचा जन्म कसा झाला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. शर्मिलाताई, पुनश्च एकदा आपले अभिनंदन. आणि गेल्या मुलाखतीत आपण सांगितलं की या वर्णावर या कविता संग्रहाबद्दल आपण प्रेक्षकांना माहिती दिली. बाल कविता लिहावी किंवा बालकांच्या मनाचा ठाव घ्यावा असं तुम्हाला का वाटतं? खरं म्हणजे माझ्या आतमध्येच एक बालमन कायम वास्तव्य करत राहिलं. म्हणजे फक्त वय आणि उंची वाढत गेली, पण बालमन मात्र कायम तसंच राहिलं. मी लहानपणापासून जे कविता लिहित होते त्याच्यामध्ये पण माझ्या बालकविता आहेत. कॉलेज लाईफमध्ये पण मी बालकविता लिहिल्या आणि पुढं चालून परत बऱ्याच प्रमाणामध्ये त्याही कविता होत्या, बालकविता आणि सामाजिक इतर पण होत्या. आणि नंतर मराठीचे शिलेदार समूह आणले. राहुलदारांनी जेव्हा आम्ही बालकवी हा जेव्हा समूह स्थापन केला त्यावेळेस खरा आनंद मला झाला. कारण माझ्या बालमनाला रोज मोकळं व्यासपीठ मिळालं, रोजची अभिव्यक्ती मिळाली. आणि मग म्हटलं आता की बालकविता पण भरपूर झाल्या, चला ठीक आहे, मग आता एक आपण बालकाव्य संग्रह काढूया. बालकाव्य संग्रह काढण्याची संकल्पना समजली, परंतु वाघाची मावशी या शीर्षकाचा जन्म कसा झाला? कविता तर सर्व चांगल्या होत्या, वाघाशी, प्राण्याशी, मांजरीशी वगैरे अशा निगडीत होत्या. पण शीर्षक काय द्यायचं, खूप शीर्षक शोधले. पण माझी मुलगी राजनंदिनी तिनं हे शीर्षक वाघाची मावशी ते मला हे दे म्हणून सांगितलं आणि मी ती स्वीकारली. मुळात कविता संग्रह हा कॉफी टेबल आहे. कॉफी टेबल म्हणजे की तुम्ही ज्याप्रमाणे सुचवला तसा तो काव्यसंग्रह प्रदर्शित झालाय, आपण प्रकाशित केलाय. काव्यसंग्रहाच्या निर्मिती मागे कुटुंबाने केलेले सहकार्य त्याबद्दल काय सांगता? सगळ्यात जास्त सहकार्य म्हणलं तर माझी मुलगी राजनंदिनीचं नंबर 1 ला, नंबर 2 ला मुलगा पृथ्वीराज आणि हे संस्थेचे आयकॉन इंग्लिश स्कूलचे सचिव जे आहेत दीपकदादा गुंडे यांचं सगळ्यात मोठं मला प्रोत्साहन आहे की तुम्ही करत राहा साहित्य क्षेत्रामध्ये. तुझी उंची जी आहे ती योग्य आहे आणि ती आणखी गाठत राहा असं त्यांचं. मला आठवतं शैक्षणिक अध्यापनातून आपण या साहित्य क्षेत्रात आलात, मी योग्य बोलतो? अध्यापन करता करता किंवा शैक्षणिक उपक्रम करता करता तुम्ही कवयित्री म्हणून प्रवेश केलाय. कवयित्री म्हणून प्रवेश केल्यानंतर आता बालकवयित्री झालेला आहे. बालकवयित्रीच्या भरारीनंतर मुख्य परीक्षक म्हणून काम करताय. मुख्य परीक्षक म्हणून कवितेचं समीक्षण करताना, दिलेल्या विषयाचं परीक्षण करताना काय अडचणी येतात, कृपया आमच्या वाचकांना सांगा. बऱ्याच वेळा असं होतं की बालकवी समूहामध्ये जेव्हा कविता येतात तर आता त्या ठिकाणी प्रोत्साहन तर द्यावंच लागतं. त्या कारण त्यांची नवीनच निर्मिती झालेली असते आणि त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की याला बालकविता म्हणायची की नाही, बरोबर अगदी. तर असा प्रश्न पडतो, पण तसं म्हणता येत नाही आणि मी ते निगेटिव्ह तसं थिंकिंग कधी त्यामध्ये जाऊ देत नाही. कारण मला त्यांना बालकवी बनवायचं, ते त्यांना प्रोत्साहन द्यायचं. ते परीक्षण करताना शक्यतो मी टाळते, पण हळूहळू काही दिवसांना तर या गोष्टी मी सुधारून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व समूहातील शिलेदाराचे जे बालकवी लिहितात त्यांच्याकडून ही सुधारणा करून घेणं, कारण मी परीक्षक म्हणून ते माझं कर्तव्य पण आहे. पण सध्या फक्त मी प्रोत्साहन काम करतो. वाघाची मावशी या बाल काव्य संग्रहाकडनं तुमची काय अपेक्षा आहे लेखिका म्हणून? लेखिका म्हणून मला वाटतं हा बाल काव्य संग्रह खरंच एक खूप प्रेरणादायी आहे आणि लहान मुलांना एक बडबड गीताप्रमाणे किंवा आजकाल जे फॅड बसलं आहे सोशल मीडियाचं वगैरे त्याच्यामध्ये चित्रनिर्मिती पण इतकी सुंदर आहे आणि कविता पण इतक्या सुंदर आहेत, आपल्या परिसरातल्या आहेत, आपल्या चालत्या बोलत्या कविता आहेत, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, जे जीवन जगलात त्या कविता आहेत, तर ते मुलांना नक्कीच आवडतील आणि ते स्वीकारतील. माझा एक प्रश्न आहे, मराठी वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे.
असं महाराष्ट्रीयनच माणूस म्हणतोय. तर या महाराष्ट्रीयन माणसाच्या वाचन संस्कृती लोप पावत चालली असलेल्या प्रश्नाला वाघाची मावशी कसे उत्तर देईल? नक्कीच मला वाटतं की त्यातली जी लयबद्धता आहे, जे भाव आहेत, विचार आहेत, ती एकदा त्या वाचकापर्यंत पोहोचली वाघाची मावशी, तर नक्कीच ह्या वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. महाराष्ट्रीयन किंवा मराठी साहित्यात काम करत असलेले नवोदित कवी, कवयित्री, लेखक आणि लेखिका यांच्यासाठी काय सांगणार? यांच्यासाठी सूचना अशी आहे की तुम्ही लिहित राहा. लिहिल्यानंतर होतील चुका, सुरुवातीला चुका होतील आणि वाचन करत राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर वाचन केलं तर आपल्या चुका काय आहेत ते आपण स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतो. त्यामुळे तुम्ही वाचन करत राहा, लिहित राहा आणि परत परत लिहित राहा. चुकलं तरी स्वतःला म्हणजे असं कमी समजू नका की आपण लिहू शकत नाही, कारण तुमच्याकडे ती कला आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही उतरला आहात. तर तुम्ही फक्त लिहित राहा, लिहित राहा. मराठी शाळेत 5वी, 6वी, 7वी किंवा 10वी पर्यंत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकत आहेत त्यांच्यासाठी काय प्रेरणा असेल की वाघाची मावशी त्यांनी का वाचावं? कारण प्रत्येकामध्ये एक मला वाटतं की कुठंतरी एक साहित्यिक असतोच. असतोच. फक्त ती अभिव्यक्ती करणं न करणं किंवा व्यक्त करता येणं न करणं आणि त्याला प्रेरणा पण मिळत नाही. आणि शक्यतो आपल्या जिल्हा परिषद वगैरे शाळा खेळत असतात आणि त्यांना समजतच नाही की आपल्याकडे हा कला गुण आहे. तर हे त्यांनी वाचलं, वाघाची मावशी जर वाचली त्यांच्या हे लक्षात येईल की हे आपल्याला पण जमतं, आपण पण हे लिहू शकतो. कारण हे इतक्या सोप्या भाषेमध्ये आहे, सहज सहज आहे आणि अनुभवलेले अनुभव आहेत हे. तर आपण वाचल्यानंतर त्यांना असं प्रेरणा मिळू शकते की आपण हे लिहू शकतो. कुठेतरी आपण आपल्यामध्ये पण एक साहित्यिक आहे, त्याच्यामधून भरपूर साहित्य निर्माण होते. बाल कविता निर्मिती हा काव्य प्रकारातील सर्वात अवघड विषय. या विषयाचं धनुष्य आपण पेललेलं आहे. पण वाघाच्या मावशी या काव्यसंग्रहातील कविता बालभारतीच्या 1ली, 2री, 3री या पुस्तकातील पाठ्यक्रमातील अभ्यासक्रमात यावं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. जर व्यवस्थित जर त्या कविता जर शास्त्राच्या पातळीवर वाचल्या गेल्या, त्याचा जर अभ्यास केला गेला तर मला वाटतं की त्या म्हणजे व्याकरणीय दृष्टीने सुद्धा आणि भावनिक दृष्टीनं, सगळ्यात महत्त्वाचं साहित्यिक दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांचा परिसर वगैरे जर लक्षात घेऊन जर शास्त्राने याचा विचार केला तर नक्कीच त्या कविता येण्यासारख्या. मराठीचे शिलेदार बौद्धिक संस्था, प्रकाशन संस्था तसेच साप्ताहिक साहित्यगंध, बिनधास्त न्यूज चॅनल या संपूर्ण शिलेदार परिवारातर्फे आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आपला साहित्य प्रवास असाच उंच उंच भरारी घेत राहू. या होत्या मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री शर्मिलाताई देशमुख घुमरे, ज्यांचे या वळणावर आणि वाघाची मावशी हे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. वाघाच्या मावशी कविता संग्रहातील बालकविता या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने स्वीकाराव्या असा त्यांचा मानस आहे आणि त्यांचं हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसांनी घरी वाचावं, जतन ठेवावं आणि आपल्या घरी असलेले वयोवर्ष 4, 5 या मुलांना आवर्जून ते वाचायला द्यावं. धन्यवाद. संपादक राहुल पाटीलसह कॅमेरामन सचिन काळे, राजेश काळे, नितीन काळे. संपादक राहुल पाटीलसह सचिन काळे आणि नितीन काळे, बीड जिल्हा.